दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्यात। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात। पावत मुख्यमंत्री काय म्हणतात? गेल्या वर्षी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला 65 वर्ष पूर्ण झाले होते। यंदाचाही महाराष्ट्र दिन हा विशेष आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचे हे वर्ष आहे। संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीचे हे वर्ष आहे। 14 तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याच्या शताब्दीचं हे वर्ष आहे। हे वर्ष आपण समता आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करतो आहोत। राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या महाराष्ट्रातील थोर वारकरी संतांना मी नमन करतो। महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, हा आत्मपरीक्षणाचाही दिवस आहे। विकासाच्या वाटेवर आपण कुठे होतो, कुठे आहोत आणि किती पल्ला अजून गाठायचा आहे याचे राज्य म्हणून आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे। जगात किती आव्हानं असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र देशाच्या जीडीपी मध्ये जवळपास 14% योगदान देत आहे। 2024-25 मध्ये महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली। जगात आर्थिक समस्या असताना देखील महाराष्ट्राने जगातली 30वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहे। हेच आपल्या राज्याचे सामर्थ्य आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारत 2047च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील, हे माझे महाराष्ट्र दिनी आपल्या सर्वांना वचन आहे।